हा चित्रपट सेनेची बैठक घेतली आहे. अनेकांचे पक्षप्रवेश झालेत, पण त्याआधी रमेश परदेशी जे अभिनेते आहेत ते तुम्हाला सोडून गेले, भाजपात प्रवेश केलाय. काय एकंदरीत कानमंत्र दिलाय सगळ्या कार्यकर्त्यांना? नाही, कानमंत्र नाही दिलाय. आज अनेक जे चित्रपट सेनेचे पदाधिकारी आहेत ते गेले 18 वर्षापासून राजसाहेबांच्या सोबत आहेत, पक्षासोबत आहेत, जे पक्षाबरोबरच राहिलेले आहेत आणि पक्षासोबत ठाम आहेत. त्यांनी आज ही ग्वाही दिलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही, कुठेही हलणार नाही. आम्ही शेवटपर्यंत राजसाहेबांच्या सोबत आहोत आणि पक्षासोबत थांबू आणि पक्षासोबत काम करायचं त्यांनी वचन दिलेलं आहे. रमेश परदेशी तुम्हाला सोडून गेले. राजसाहेब काही दिवसांपूर्वी इथे आले होते, त्यावेळेस त्यांना तो फोटो दिसला रमेश परदेशींचा की ते संघाच्या गणवेशात आहेत. त्यावेळेस त्यांना झापलं होतं म्हणून ते सोडून गेले, कारण ते म्हणत होते की साहेबांनी मला नाही झापलं, पण अचानक त्यांनी पक्ष सोडला. नाही, त्यांनी का पक्ष सोडला तो त्यांचा प्रश्न आहे. शुभेच्छा त्यांना. त्यांच्यावर काही बोलायची गरज नाही आहे. आम्ही आमची रेष मोठी करू. मनसे चित्रपट सेनेतलं पुण्याचं काम तुम्हाला याच्या पुढे आणखीन जोमाने कलाकारांसाठी, तंत्रज्ञांसाठी, कामगारांसाठी, या चित्रपट क्षेत्र, नाट्य क्षेत्र, या क्षेत्रातल्या लोकांसाठी आमची लोक करताना तुम्हाला याच्यापेक्षा जास्ती पद्धतीने तुम्हाला दिसतील यापुढे. पण रमेश परदेशी यांनी पक्ष सोडल्यानंतर तुम्हाला या प्रकारे बैठक घ्यावी लागली. याच्या आधी मग बैठक व्हायच्या ना चित्रपट सेनेच्या. हे लोक सगळे आधी रेग्युलर चित्रपट सेनेच्या बैठकीला यायची. आम्ही हॉलमध्ये बैठक घ्यायचो. काम करत होते का अगोदर? तिकडे भाजपमध्ये ते दिसायचे आणि मनसेमध्ये पण दिसायचे. काय दोन ठिकाणी ते काम करत होते का? कोण? तुम्हाला काय अशी नाही, मला त्यांच्यावर काही बोलायचं नाहीये. त्यांना फक्त शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. बाकी मला त्यांच्या भाजपमध्ये गेले मग ते काय करतील, कुठे होते, मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. सर, अर्णव खैरेचं जे मॅटर आहे ना मुंबईतलं, त्या आत्महत्येच्या विरोधात भाजपनं आंदोलन केले मुंबईत. अमित साटम जे शहराध्यक्ष आहेत त्यांनी ते आंदोलन केले. ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली की मराठी तरुणांचा पुळका करतात. तुम्ही नेते म्हणून तुम्ही बोललं पाहिजे सर, कारण ठाकरे बंधूंवर थेट टीका केली. नेते बोलतो. नाही, तुम्ही पण प्रवक्ते बोलतील. मुंबईत प्रवक्ते बोलणार याच्यावर. हा विषय मुंबईत प्रवक्ते बोलणार आहेत, कारण तो न्यायालयीन विषय असल्यामुळे प्रवक्ते आमचे मुंबईतले त्या विषयी बोलतील. अमित ठाकरेंच्या विरोधात जो गुन्हा दाखल झाला काल, त्याच पुतळ्याचं उद्घाटन मात्र वनमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. मग अमित ठाकरेंचं चुकलं कुठं जर तुम्ही गुन्हा दाखल करा? अमित ठाकरेंचं चुकलं कुठंच नाहीये, पण आम्ही असं म्हणू की बाबा त्या निमित्ताने त्यांना वेळ मिळाला आणि त्याचं उद्घाटन तरी केलं असं म्हणावं लागेल. अमित साहेबांनी केलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता, हिंदुस्थानाची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळे त्यांनी केलेलं उद्घाटन हे अतिशय योग्य आणि चांगलं आहे. त्यांच्यामुळे यांना अक्कल तरी आली आहे ते याला की उद्घाटन. याच्या पुढे आता महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काळ आहे. पक्षाच्या फादर बॉडी ते आमचे जे सगळे पुण्यातले नेते आहेत त्यांच्याबरोबर ते जे जबाबदारी देतील पक्षाची, त्याच्या बरोबरीने काम करायचं, पक्षाचं काम करायचं, पक्ष जो देईल त्या उमेदवाराचं काम करायचं आणि पक्षाच्या बरोबरीने मनसे चित्रपट सेना पुण्यातले सगळे पदाधिकारी आणि सदस्य हे पक्षाच्या सोबत महानगरपालिकेला तुम्हाला काम करताना दिसतील. तशा त्यांना सूचना दिलेल्या आहेत. महापालिका प्रचारात चित्रपट सेनेचा सक्रिय सहभाग असेल 100%. निवडणूक लढायला करायला पाहिजे. नाही, आता हळूहळू सगळे बसतील, पण काही चित्रपट सेनेचा देखील हातभार असेल. मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये
हे नेते जे आहेत ते म्हणजे मनसेचे जे काही नेते होते ते पक्ष सोडताना पाहण्यात आले. अगदी वसंत मोरे असतील, रुपाली ठोंबरे असतील, आता चित्रपट सेनेचे जे काही प्रमुख होते पुण्यातून जे काही हे काय एवढं आउट गोईंग पुण्यातून चालू आहे? तुम्ही थोडंसं माहिती घेतली का? ही आउट गोईंग का वाढली? नाही, फक्त पुणे शहरातच आउटगोईंग नाही, सगळ्याच पक्षामध्ये आउटगोईंग इनकमिंग चालू आहे. आता तुम्ही आज इनकमिंग पण बघितलं ना, आज आउटगोईंग जे झालं त्याच्या दुप्पट इनकमिंग झालं. आज चित्रपट क्षेत्राच्या निगडीत संबंधित लोकांनी आज साधारणतः 20 लोकांचा आज प्रवेश झालेला आहे इकडे. 20 ना रे, 20 जणांचा प्रवेश झालेला आहे. जुनियर आर्टिस्ट, स्पॉट बॉयज वगैरे पुण्याचे काम करणारे, आणि हे पुढल्या महिनाभरामध्ये अजून होतील. ठीक आहे, चला, धन्यवाद. किती जागा लढवणार आहेत? किती जागा लढवणार? आता साहेब ठरवतील आपल्याला ती जागा लावणार, पण आम्ही सगळ्या जागांमध्ये आमची तयारी आहे. चला, मी निघतो.